शेतकऱ्यांनी उतरवलेला बोगस पीक विमा रद्द होणार. पीक लागवड न करताच विमा उतरवल्याचं निदर्शनास. नाशिकच्या कृषी विभागाकडून कारवाईचे आदेश. वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी. बीड कारागृहात कराडचा 14 दिवस मुक्काम असणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या शिवसेनेचे 2 मेळावे. ठाकरेंच्या शिवसेनेचा अंधेरीत मेळावा तर शिंदेंच्या शिवसेनेचा वांद्र्यातील बीकेसी मैदानावर मेळावा. कोण मैदान गाजवणार याची उत्सुकता. दाओसमध्ये पहिल्या दिवशी 6,25,457 कोटींचे करार. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी. टाटा समूह 30,000 कोटींची गुंतवणूक करणार. राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा. निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना देणार सूचना. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. सैफ अली खानवर बांगलादेशी आरोपीकडून हल्ला झाल्यानंतर सतर्क राहण्याच्या सूचना. सैफचा हल्लेखोर डावकी नदीतून भारतात आला. आरोपीला एका एजंटने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर. एजंटने आरोपीला एक सिम कार्ड सुद्धा दिल्याची माहिती. टोरेस गैरव्यवहार प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस. 8 युक्रेन आणि एका तुर्कस्तान नागरिकाचा समावेश. 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.